विकासाचा शब्द खरा ठरला. विशेष निधीमुळे आदर्श नगरमध्ये कामांना गती. 30 लाखांच्या निधीने नागापूर बोल्हेगावचा चेहरा मोहरा बदलणार. आकाश कातोरे. बोल्हेगाव परिसरातील आदर्श नगर भागातील अत्यंत जीर्ण झालेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. खळेकर घर ते आझाद चौक या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी लागणारा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडून विशेष प्रयत्न करून उपलब्ध करून दिल्याची माहिती शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांनी दिली. स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सातत्याने कातोरे यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवणारे युवा नेते म्हणून ओळख असलेल्या आकाश कातोरे यांनी हा मुद्दा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमोर ठामपणे मांडत पाठपुरावा सुरू ठेवला. परिणामी या कामासाठी एकूण 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला असून काम 2 टप्प्यांमध्ये राबवले जाणार आहे. पहिला टप्पा खळेकर घर ते आझाद चौक तर दुसरा टप्पा आझाद चौक ते पितळे कॉलनी असा असणार आहे. संपूर्ण मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर आदर्श नगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीची सोय मोठ्या प्रमाणात सुधारेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या भागातील नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आकाश कातोरे यांचे मनापासून आभार मानले. तसेच मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांनी परिसरात आढळ न फिरता केवळ निवडणुकीपुरती आश्वासने दिली असा रोखठोक आरोपही नागरिकांनी यावेळी नोंदवला. कार्यक्रमास कल्हापुरे साहेब, पाखरे सर, आबा देवढे, वाळके मामा, अशोक कोकाटे, रावसाहेब पुंड, महाजन काका यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. आज आपल्या नागापूर बोलेगाव परिसरातील आदर्शनगर भागामध्ये आपले खळेकर घर ते आझाद चौक या रोडचं काम उद्घाटन आपण आज केलेलं आहे. आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी त्यावेळेस तत्कालीन जिल्हा नियोजन समितीमधनं आपल्याला ह्या रोडसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. आपले तत्कालीन खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी या रोडच्या कामासाठी त्यावेळेस प्रयत्न केले. आपण त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. या भागातील नागरिकांनी वारंवार समस्याला तोंड द्यावं लागत होतं. तर या सर्व नागरिकांच्या वतीने मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही सर्वांनी सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने आपल्या या रोडचं काम हे 2 टप्प्यामध्ये आपण घेतोय. त्याच्यामधला पहिला टप्पा जो आहे खळेकर घर ते आझाद चौक आणि दुसरा टप्पा जो आहे ते आझाद चौक ते पितळे कॉलनी अशा 2 टप्प्यामध्ये या काँक्रिटीकरणाच्या रोडचं कामाचा आपण शुभारंभ केलेला आहे. तर सुरुवातीला आपण आझाद चौकापर्यंत या रोडचं काम कंप्लीट करणार आहोत. त्या रोडबरोबरच आपण पूर्वी ह्या इथे या प्लॉटपासनं तर खळेकर घर, अंकुर कॉलनी ते खळेकर घर या ड्रेनेज लाईनचं आपण जुनी छोटी ड्रेनेज लाईन काढून मोठ्या डायमीटरची ड्रेनेज लाईन इथं मागच्या वर्षी टाकण्यात आलेली आहे. तर या ड्रेनेज लाईनपर्यंत आझाद चौकापासून तर या ड्रेनेज लाईनपर्यंत या ड्रेनेज लाईनचं पण काम त्या रोडसोबत आपण करतो आहे. आणि पुढच्या टप्प्यामध्ये आझाद चौक ते पितळे कॉलनी या रोडचं काम दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण करतो आहे. तर या रोडच्या कामासाठी साधारण 30 लाख रुपयाचा निधी आपल्याला आपल्या लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी त्यावेळेस मंजूर करून दिला. आणि मी त्यांचे आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने असेल, आपल्या आदर्शनगर परिसराच्या वतीने असेल, मी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील, या दोघांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची आपल्याला अशीच साथ असावी, मी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या आदर्शनगर प्रभागातून युवा नेतृत्व माननीय श्री आकाश कातोरे यांनी अथक परिश्रमातून काकासाहेब मस्के रोड लगत असणारा खळेकर भाऊसाहेब यांच्या घरापासून ते पितळे कॉलनीपर्यंतचा रस्ता या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये खळेकर काका यांच्या घरापासून ते आझाद हिंद चौकापर्यंत या रस्त्याचे काम होणार असून त्यानंतर आझाद हिंद चौक हे पितळे कॉलनी इथपर्यंत रस्ता होणार आहे. या रस्त्यासाठी माजी खासदार माननीय सुजयदादा विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. आमची
आकाशदादा कातोरे यांना विनंती आहे की जो काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेजच्या समोरून अंकोर कॉलनीला रस्ता जातो, व्यंकटेश कॉलनीला रस्ता जातो, तो आम्हाला लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा. या रस्त्यावर फार खड्डे आहेत. याकडे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी आवर्जून दुर्लक्ष केले की काय असे आम्हाला वाटते. मतदानाच्या टायमाला येतात, रस्ते केले जातात, करतो असे आश्वासन दिले जाते, मात्र रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यासाठी सर्व कॉलनीच्या वतीने आणि कॉलनीला मी आवाहन करतो की ह्यावेळेस आकाशदादा कातोरे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, म्हणजे आपले कामं मार्गी लागतील आणि आपल्याला सर्वसामान्य कुटुंबातील ज्यांना आपण तिथे पोहोचू शकतो, सांगू शकतो असा नेता उपलब्ध होईल. एवढीच मी आकाशदादा कातोरे यांना विनंती करतो. सर्व नागरिकांच्या वतीने, महिलांच्या वतीने, अंकुर कॉलनी, व्यंकटेश कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, साईकृपा कॉलनी, आदर्श नगर या सर्व महिला व नागरिकांच्या वतीने विनंती करतो आणि काम त्वरित व्हावे ही विनंती करतो. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.